नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल असे रताळ्याचे तिखट काप. तर मी इथं एक मोठा असं रताळ छान असं मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेलं आहे. छान अशा बारीक गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि हे आपलं साबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. अर्धी वाटी साबुदाण्याचं हे पीठ आहे. खूप जास्ती बारीक झालेले नाही आहे, याची पावडर झालेली नाही आहे, पण रव्यासारखं झालेलं आहे. तर आता हे दोन्ही साहित्य आपले तयार आहेत. आता ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण टाकूया तिखट, लाल तिखट आणि मीठ. तर हे मीठ टाकून घेऊया आधी आणि मग लाल तिखट टाकूया आणि लाल तिखट टाकूया. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण जास्ती कमी करू शकता. आता याला छान मिक्स करून घेऊया एकत्र. तर मी इथं आंबटपणा येण्यासाठी यामध्ये थोडंसं लिंबू पिळते. एक अर्धा लिंबू आहे. रताळे हे ऑलरेडी गोड असल्यामुळं त्याला थोडासा आंबटपणा आल्यानंतर चव आणखी छान लागेल आणि आपलं मिश्रण देखील थोडंसं ओलसर होईल, म्हणजे ते व्यवस्थित रताळ्याला चिटकून बसू शकेल. तर मी आता याला छानपैकी असं मिक्स करून घेते. तर मी इथं गॅस पेटवलेला आहे आणि लोखंडी सपाट असा तवा ठेवलेला आहे, म्हणजे आपली जास्त संख्यामध्ये आपण रताळ्याचे काप ठेवूया आणि ते छान खरपूस भाजल्या देखील जातील. तर तवा गरम झालेला आहे आपला. आता आपण थोडंसं ऑइल टाकून घेऊया. तर मी ऑइल देखील टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ऑइल देखील गरम झालेलं आहे आणि इथे मी रताळ्याला अति छान असं दाबून प्रेस करून घेते. आपल्याला खूप सारं हे साबुदाण्याचं पीठ लावायचं नाही आहे, अगदी थोडंसंच लावायचं आहे. तर 2-3 रताळ्याचे काप हे अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून यावरती बसवून घ्या. किंवा गरज लागली तर रताळ्यांना थोडंसं पाण्यामध्ये बुडवून तुम्ही यावरती प्रेस केलात तरी देखील चालेल. तर इथं बघू शकता मी रताळ्याला व्यवस्थित असं हे साबुदाण्याचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता इथं तेल देखील तापत ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक काप असे ठेवून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही मी रताळ्याचे काप व्यवस्थित असे तव्यावरती ठेवलेले आहेत. आता एक 5 मिनिटं खालच्या साईडने भाजून घेऊया आणि त्यानंतर पलटून याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. तर मी एका साईडने यांना व्यवस्थित पलटून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने यांना एक 5 मिनिटं ठेवूया आणि आणखी परत एकदा त्या साईडने पलटून टाकूया, म्हणजे व्यवस्थित भाजतील आणि करपणार देखील नाहीत. तर आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता यांना व्यवस्थित दुसऱ्या साईडने परत एकदा पलटी करून घेऊया. तर आता आपण दुसऱ्या साईडने देखील पलटी करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे अतिशय व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि मऊ देखील झालेलं आहे. हे पहा, हाताने तुटत आहे आणि मऊ झालेले आहे. तर आता 1-2 मिनिटानंतर आपण यांना छान 1-2 मिनिट व्यवस्थित ठेवूया, म्हणजे थोडेसे हे क्रंची होतील आणि त्यानंतर आपण यांना व्यवस्थित ताटामध्ये काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर मी यांना व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी अतिशय व्यवस्थित असे हे रताळ्याचे काप आपले झालेले आहेत आणि यामध्ये देखील बघू शकता अतिशय मऊसूत असे शिजलेले आहेत. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. रताळ्याचे असे हेल्दी आणि उपवासासाठी एक छान असा चटपटीत आयटम, ज्यामुळे मुलं देखील आपले उपवास करायला तयार होतील आणि मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा प्रकार आहे हा. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असेच उपवास स्पेशल तुमच्याकडे देखील कोणती एखादी रेसिपी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा.